Good morning, everyone. Our today's lecture is on the series magnetic circuit. आपल्याला series magnetic circuit चा आता पाठ बघून मध्ये स्क्रीन शेअर स्क्रीन मला सांग कोणाचा माईक ऑन आहे असेल म्यूट करा. Screen दिसते students? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In previous lecture, we have to see some comparison between electrical circuit and magnetic circuit. इथे काही पॉइंट आपले आहेत ते आपण रिवाइज करू आणि त्यानंतर सिरीज मॅग्नेटिक सर्किटचा पार्ट. ओके. So in electrical circuit there is a EMF, that is the electromotive force, and in magnetic circuit there is a MMF. Then in the electrical circuit there is a current and your unit of current is the ampere, and in magnetic circuit there is a flux and unit of flux is the Weber. Next point of comparison is the resistance. In electrical circuit there is a resistance and its unit is ohm, and in magnetic circuit there is a reluctance and unit is ampere per Weber. म्हणजे हा फॉर्म्युला आपण रिलक्टन्सचा एम्पियर पर वेबर असा जर मॉडिफाइड केला तर युनिट हे ऑब्टेन होणार आहे. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉइंट इज दी करंट डेन्सिटी. इट इज डिनोटेड बाय डेल्टा अँड इट्स युनिट इज एम्पियर पर मीटर स्क्वेअर. का त्याचा फॉर्म्युला काय येतो I अपॉन एरिया, दॅट इज दी करंट पर युनिट एरिया is nothing but your current density. Similarly, in the magnetic circuit there is a flux density, that is the Weber per meter square. Then in electrical circuit there is a conductivity, and in magnetic circuit there is a permeability. These are the some important point of comparison of similarities. Then in the dissimilarity, that is the difference. In magnetic circuit or in electrical circuit, current is actually flow. आपण current ची definition कसे घेतो? The flow of electron is nothing but the current. And in magnetic circuit, fluxes हे create होतात, ते कुठं flow नाही होते. म्हणजे fluxes is generally produced or created by the current. Then हे जे काय आपले इलेक्ट्रिकल सर्किट आहे, इट मे बी ओपन सर्किट और क्लोज सर्किट. पण ज्यावेळेस आपल्याला करंट फ्लो करायचा असतो त्यावेळेस एक कंडिशन असते का, इन इलेक्ट्रिकल सर्किट there is one condition, that is the it should be in closed position. Closed position मध्ये असेल तरच त्यामध्ये करंट सर्क्युलेट होतो. देन मॅग्नेटिक सर्किटची तो ऑलवेज क्लोजच असतो. मॅग्नेटिक सर्किट ओपन मध्ये आपण कन्सिडर करत नाही. तर इन इलेक्ट्रिकल सर्किट इट मे बी ओपन और क्लोज, और इन मॅग्नेटिक सर्किट इट ऑलवेज क्लोज. देन आता इथे काय दिलेले सर्किट, आपण ऑलरेडी हा पार्ट बघितलेला आहे. इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्राम आहे. एक व्होल्टेज सोर्स आहे, तो ह्या रेजिस्टन्सला दिलाय आणि त्यानंतर इथे काय होणार आहे, हा करंट फ्लो होणार आहे. मग या सर्किटला जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला तर तिथे आपल्याला काय आन्सर भेटणार आहे, V इज इक्वल टू IR. मग IR आला तर मग करंट जर काढला तर इक्वेशन येतं V अपॉन R. And this circuit is for the magnetic circuit. तर मॅग्नेटिक सर्किटला आपण ह्या वेने पण रिप्रेझेंट करू शकतो किंवा डायरेक्टली डायग्राम आहे तुम्हाला ती दाखवते त्या मॅनरने पण आपण काढू शकतो. ह्या सर्किट अशा टाइप मध्ये, म्हणजे एक आयर्न रिंग घेणार, त्यावरती ही कॉईल वाउंड करणार आणि या कॉईलला सप्लाय दिला की त्यामधनं हा असा करंट पास होतो आणि तिथे फ्लक्सेस जनरेट होतात. दिस इज ए मॅग्नेटिक सर्किट. क्लिअर इथपर्यंत पार्टिसिपंट? ऑलरेडी हा पार्ट आपला प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस झालेला होता. क्लिअर स्टुडंट्स?
Yes, ma'am. Okay. Then you have to discuss our important topic, that is the series magnetic circuit. सिरीज मॅग्नेटिक सर्किट मीन्स नथिंग बट काय आहे बघा, हा इथे ही डायग्राम दिलेली, क्लिअर कट दिसतंय का सर्वांना स्टुडंट? डायग्राम Yes, ma'am. इथे ओव्हरऑल ही Yes, ती 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली. L1, दिस वन इज द L2 and दिस वन इज द L3. एवढा जो पोर्शन आहे तो L1 साठीचा घेतलाय. लेंथ ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 1 आहे का? थोडं झूम करते वाटलं. Yes, ma'am. बघा, दिस फर्स्ट पार्ट इज L1, इंडिकेट दी लेंथ ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 1. इथून इथपर्यंत मॅग्नेटिक मटेरियल 1 कन्सिडर केलंय. बघा त्याचा डायमीटर चेंज बघा थोडासा, माझा कर्सर जसा रोटेट होतोय तसा तो पोर्शन मी तुम्हाला इथे शो करते. क्लिअर दिसतंय पार्टिसिपंट? एवढा हा L1 आहे, Yes, ma'am. मॅग्नेटिक मटेरियल. L1 इज दी लेंथ ऑफ दॅट मॅग्नेटिक मटेरियल and A1 is the cross sectional area of that material. म्हणजे सपोज आपण फर्स्ट मटेरियल घेतला तर स्मॉल A1 इज द एरिया अँड स्मॉल L1 इज द लेंथ. L1 and A1 is the length and cross sectional area of magnetic material 1. Clear up to this? दोन पॅरामीटर कुठले सांगितले मी तुम्हाला? रिपीट पार्टिसिपंट. L1 and A1. A1. L1 is the, what is L1? Length of magnetic material. Length of magnetic material 1, and A2 is the area Cross of sectional area. cross-sectional area of magnetic material 1. Then this portion shows the area 2. माझा कर्सर रोटेट होतोय, तो दिसतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, so this one is the second area. म्हणजे फर्स्टच्या एंड पासून सेकंड स्टार्ट झाले, दॅट्स व्हाय इट कॉल ॲज अ सिरीज कनेक्शन. and this one is the third area. तर प्रत्येक मॅग्नेटिक मटेरियलचा डायमीटर चेंज आहे. याचा सगळ्यात जास्त आहे पहिल्या याचा, नंतर सेकंड याचा थोडा कमी आहे, आणि थर्ड याचा त्याच्यापेक्षा अजूनच कमी. म्हणजे तिघांमध्ये डिस्टिंग्विश आहे की L1 इथपर्यंत आहे, त्याच्या पुढे हा इथे L2 चा पार्ट आहे आणि हा L3 चा पार्ट आहे. क्लिअर? देन सिमिलर लाईक दॅट मॅग्नेटिक मटेरियल 1, देर इज ए L2 इज दी, काय असेल मग आता सांगा तुमच्या साईडनी? What is L2? Length Length of of magnetic magnetic material. material. Length of magnetic material 2, and A2 is the Cross A2 sectional area of magnetic material. 2, cross sectional area of magnetic material 2. Similar like that, this L3 is the length of magnetic material 3, and A3 is the cross sectional area of magnetic material 3. Clear? Clear students? Nomenclature समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Then this circuit is called as a composite magnetic circuit. Composite का म्हटलेलं आहे? Because there is addition of 3 different cross sectional area of material. फर्स्टचा एरिया सगळ्यात जास्त आहे, नंतर सेकंडचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे, त्यानंतर थर्डचा आहे. म्हणजे 3 टाइपचे मटेरियल आपण एकाला एक कनेक्ट केले, दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज ए कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. क्लिअर? वन आफ्टर अनदर हा वर्ड ज्यावेळेस येतो, व्हेन कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट part are connected one after another, the circuit is called as a magnetic series magnetic circuit. Clear? इथे दिले बघा, when composite magnetic circuit are connected one after another, one after another. समजतंय पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके, ज्यावेळेस वन आफ्टर अनदर हे जे तुमचे मॅग्नेटिक मटेरियल एकमेकाला कनेक्टेड असतील, then at that condition the circuit is known as a series magnetic circuit. Then L1, L2, L3 are the length of first, second and third magnetic material. A1, A2, A3 are the area of magnetic material first, second and third.
देन म्यू R1, म्यू R2 अँड म्यू R3 काय असेल? म्यू काय? व्हॉट इज मीन बाय म्यू? Permeability. 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 Then mu1 काय असेल? Permeability of magnetic material 1. mu2 is the permeability of magnetic material 2 and mu3 is the permeability of magnetic material 3. Clear up to this? सगळ्यांचे nomenclature समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next. आता आपल्याला इथे काय बघायचं, याची डेरिवेशन बघायचं, एक स्मॉल डेरिवेशन. तर व्हाईट बोर्ड वर घ्यायचं की इथे समजेल तुम्हाला सगळं, की व्हाईट बोर्ड वर तुम्हाला समजून सांगू वन बाय वन, स्टेप बाय स्टेप? पार्टिसिपंट पटकन रिप्लाय करा, म्हणजे मला त्या पद्धतीने पुढे जायला. स्टुडंट इथे कंटिन्यू तुम्हाला समजेल का व्हाईट बोर्ड वर घ्यायचं डेरिवेशन? मॅम कंटिन्यू. ओके, ठीक आहे. लिसन केअरफुली. आता इथं दिस इज अ इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट. आता ह्या फर्स्ट डायग्राम मध्ये काय होतं? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे मॅग्नेटिक सर्किटचे एकमेकाला कनेक्टेड पार्ट होते. मग यालाच आपल्याला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. R1 सपोज आपण पहिल्या जो काही मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याचा रेजिस्टन्स कन्सिडर करून, R2 सेकंडचा आणि R3 थर्डचा, ते सिरीज मध्ये एकमेकाला कनेक्टेड आहे आणि तिथे एक बॅटरी सोर्स आपण अप्लाय केलेला आहे. R1, R2 and R3 these are the equivalent electrical circuit. आणि त्याच्या सिरीज मध्ये आपण एक काय कनेक्ट केला? व्होल्टेज सोर्स. क्लिअर? डायग्राम समजली का? त्याचं कन्व्हर्जन कसं झालं? जिथं आपण 3 मॅग्नेटिक सर्किट घेतले होते त्यांचा फक्त इथं रिस्पेक्टिव्ह एक एक रेजिस्टन्स आपण रिप्रेझेंट केलेला आहे आणि तिघं पण सिरीज मध्येच कनेक्ट होणार. का? तर आपलं सर्किट पण हे सिरीज मध्येच आहे. क्लिअर? डायग्रामचं कन्व्हर्जन कळालं का? ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टोटल रिलक्टन्स. ST म्हणजे काय? रिलक्टन्स. रिलक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल S. हे नोट करा सगळ्यांनी. S इज दी टोटल रिलक्टन्स. मग टोटल रिलक्टन्स कसा येईल? रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 1, रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 2 प्लस रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 3. S1 प्लस S2 प्लस S3. S1, S2, S3 काय आहे? टेल मी स्टुडंट. Reluctance. रिलक्टन्स Magnetic ऑफ materials. मटेरियल ऑफ रिस्पेक्टिव्ह मटेरियल. मग आपल्या रिलक्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, L अपॉन म्यू इंटू A, म्हणजे L1 अपॉन म्यू1 इंटू A1. हा कशाच्या रिस्पेक्टिव्हचा पार्ट झाला? मॅग्नेटिक मटेरियल फर्स्ट. प्लस L2, S2 चं डेरिवेशन काय येईल? मग L2 अपॉन म्यू2 इंटू A2 प्लस सिमिलरली S3 चं काय येईल? L3 अपॉन म्यू3 A3. हे समजलं का? हा कसला फॉर्म्युला आहे? L अपॉन म्यू इंटू A. इट इज द फॉर्म्युला फॉर रिलक्टन्स. आणि तिथे 1, 2 आणि 3 हे प्रत्येकासाठी काय केले आपण? सेपरेट नॉमेनक्लेचर तिथे देऊन घेतले आणि तिघांची फक्त इथं काय फॉर्म्युल्यामध्ये ऍज इट इज फक्त व्हॅल्यू पुट केली आणि ऍडिशन झाली. क्लिअर? समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला इज दी टोटल फ्लक्स. टोटल फ्लक्स इज दी फाय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? MMF अपॉन दी रिलक्टन्स. फ्लक्स इज इक्वल टू टोटल MMF अपॉन टोटल रिलक्टन्स. MMF काय आहे? N इंटू I. सगळ्यांना नोन आहे. रिलक्टन्स MMF चा फॉर्म्युला काय असतो? N इंटू I आणि टोटल रिलक्टन्स डिनोटेड बाय ST. तर काय केलं कळालं का? MMF चा फॉर्म्युला काय असतो? Number of turns into current. नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट आणि डिवायडेड बाय ST इज दी, ST काय घेतलेला इथे? ST काय बोला? Total reluctance. टोटल रिलक्टन्स, जो आपण इथे ऑलरेडी डिफाईन केलेला आहे. सो NI डिवायडेड बाय, आता S1 प्लस S2 प्लस S3 तो इथे फक्त रिप्रेझेंट केला.
phi is equal to ni upon st. ni as it is ठेवला, st ची व्हॅल्यू s1 plus s2 plus s3 इथे पुट केली. देन इन नेक्स्ट स्टेप आता इथे काय केलेलं आहे, ni काढायचं आहे म्हणून phi ला ह्या s1 plus s2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, आता याच्या पुढचा पार्ट आपण वाटलं तर व्हाईट बोर्ड वर बघूया. मॅम, हा बोला. वेटिंग रूम मध्ये काही मुली आहे, त्यांना ऍड करा ना. ओके. नाही, सगळे ऍड झालेले, वेटिंग रूमला कोणी नाहीये. नाही, थोडं लवकर कनेक्ट करत चालायचं स्टुडंट. ठीक आहे, व्हाईट बोर्ड दिसतोय का सर्वांना? येस मॅम. ओके, तर त्यामध्ये आता आपण डेरिव्हेशन पर्यंत आलेलो होतो. आपला डेरिव्हेशनचा पार्ट झाला होता. आपण स्टार्टिंग पासूनच घेऊया. चला, टोटल रिलक्टन्स st is equal to s1 plus s2 plus s3 हे आपलं टोटल रिलक्टन्सचं ऍक्च्युली इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपण काय पुट करणार आहे, रिलक्टन्सच्या फॉर्म्युला सांगा. S1 साठीचा फॉर्म्युला सांगा तुमच्या साईडने. जस्ट इतक्यात बघितलं आपण. 1, 2 आणि 3 च्या रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला सांगा. बोला स्टुडंट्स. बोला पटपट. काय L1 फॉर्म्युला डायरेक्टली लर्न करून ठेवा. L1 आपण upon U1 A1. व्हेरी गुड. μ1 इंटू A1 हा झाला तुमचा रिलक्टन्स 1 चा फॉर्म्युला, म्हणजे फॉर द मॅग्नेटिक मटेरियल 1. 2 साठी सांगा फॉर्म्युला आता. L2 upon upon mu2 A2. व्हेरी गुड. L2 upon μ2 into A2. Okay. Similarly, like that for the L3, tell me the formula. L3 upon U3. mu3 into A3. Very good. L3 upon μ3 into A3 हा झाला टोटल रिलक्टन्सचा फॉर्म्युला. आता आपल्याला काढायचे टोटल फ्लक्स, म्हणजे मी तो याला फाय ने डिनोट करते आणि त्याला टी चा पीस देते. फाय टी घेते फक्त. इज इक्वल टू काय येणार आहे फॉर्म्युला, बोला फॉर्म्युला सांगा. टोटल फ्लक्सचा फॉर्म्युला जस्ट इतक्यात बघितला होता आपण. MMF अपॉन काय होता? टोटल MMS upon total reluctance. व्हेरी गुड. MMF अपॉन रिलक्टन्स. टोटल वर्ड हा त्याच्यासोबत म्हणजे दोघांसाठी इम्प्लिमेंट होणार आहे. मग रिलक्टन्स मी एस ने डिनोट करते, डायरेक्ट एस टी लिहिते मी इथे. MMF अपॉन एस टी हा असा फॉर्म्युला मॉडिफाय झाला. MMF चा फॉर्म्युला काय आहे? टेल मी द फॉर्म्युला ऑफ MMF. Ni upon ST. Very good. Ni is the formula for MMF आणि divided by ST means हा फॉर्म्युला पुट करते मी. पण त्याला डिस्टिंग्विश करून आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. काय मग S1 प्लस S2 S2 plus S3. व्हेरी गुड प्लस S3 हा झाला आपला टोटल रिलक्टन्सचा फॉर्म्युला. आता आपल्याला काय काढायचं इथे, सपोज N इंटू आय हा MMF जर घ्यायचा असेल तर टोटल फ्लक्सला हे सगळे जे काही आपण रिलक्टन्सची ऍडिशन केली ते त्याला मल्टिप्लाय करणार. मग N इंटू आय मी असा फॉर्म्युला मॉडिफाय केला. N इंटू आय इज इक्वल टू फाय टी. सपोज मी फाय टी न लिहिता फक्त फाय लिहिते. इन ब्रॅकेट S1 प्लस S2 प्लस S3 इथपर्यंत सगळ्यांनी डेरिव्हेशन नोट करा. सायमल्टेनियसली लिहित चला वाटलं तर. इथपर्यंत नोट करा सगळ्यांनी न्यूमरिकल. मॅम. लिहिलंय का? बर. Done, ma'am. ओके. देन आता आपल्याला हा जो फाय आहे तो इनसाइड ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचा. सो मी इथे घेतो वाटलं.
N into I is equal to काय येईल मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर बोला स्टेप्स तुम्ही सांगत चला म्हणजे तुम्हाला पण ते लिहिता येईल आणि आपल्याला S1 into 5 plus S2 into 5. S2 into 5 plus काही पुढे S3 into 3 into 5. 5. ओके आता या इक्वेशन वरनं आपल्याला एक ऑब्झर्व करायचं आहे S into 5 is the formula for MMF. तुम्ही जर मागे प्रिव्हियसला चेक केलं पॉइंट नोट केलेलं असतील तर 5 into S is the formula for the MMF. मग टोटल MMF is equal to काय इक्वेशन डिराईव्ह होतंय आपल्याला ते बघायचंय सिरीज सर्किट मध्ये एक इक्वेशन इम्प्लिमेंट होतं टोटल MMF is equal to N into I म्हणजे हा तुमचा टोटल MMF आहे टोटल MMF is equal to total MMF is equal to MMF of magnetic material 1 MMF of magnetic material 1 त्याला सपोज मी सफिक्स मध्ये इथे डायरेक्टली 1 घेतला प्लस this one is the MMF of S2 into 5 is the student MMF of magnetic material 2. very good MMF of magnetic material 2 and similarly S3 into 5 is the MMF of magnetic material 3 MMF of magnetic material 3 then we have to conclude that in the series magnetic circuit total MMF is nothing but the addition of individual MMF of respective magnetic material म्हणजे जे कंपोजिट मटेरियल आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले त्यांच्या MMF चे ऍडिशन इज नथिंग बट युअर टोटल MMF त्या मॅग्नेटिक सर्किटचा येतो हे क्लिअर झालं का या सर्किट वरनं या इक्वेशन वरनं सगळ्यांना याचं कन्क्लुजन काय आहे पार्टिसिपंट द टोटल MMF ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल कंपोजिट मॅग्नेटिक मटेरियल म्हणणार आहे आपण का तर तिथे आपण 3 डिफरंट क्रॉस सेक्शनल एरियाचे जे काही मॅग्नेटिक मटेरियल आहे ते सिरीज मध्ये कनेक्ट केले त्यामुळे जे सर्किट ऑप्टेन झालं त्याला काय वर्ड आहे असं मेन्शन केलंय आपण कंपोजिट मॅग्नेटिक मटेरियल देन टोटल MMF ऑफ कंपोजिट मॅग्नेटिक मटेरियल इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ रिस्पेक्टिव्ह MMF ऑफ द पर्टिक्युलर मॅग्नेटिक मटेरियल क्लिअर समजलं का स्टुडंट कन्क्लुजन ओके आता त्याच्यानंतर आपल्याला परत एक डेरिव्हेशन बघायचंय त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ही डिफाइन करायची सो टोटल MMF वी कॅन ऑल्सो डिफाइन इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड दी लेंथ ऑफ पर्टिक्युलर मॅग्नेटिक मटेरियल तर मी पुढे फॉर्म्युला लिहिते बघा आता टोटल MMF इज इक्वल टू ती झाली फर्स्ट स्टेप आता ही आपण सेकंड स्टेप बघतोय टोटल MMF is equal to magnetic field strength of material 1 that is the H1 into L1 हा फॉर्म्युला आहे टोटल MMF चा H1 L1 हा झाला MMF मग रिस्पेक्टिव्ह फर्स्ट मॅग्नेटिक मटेरियल इट इज कन्सिडर ॲज अ H1 L1 फॉर दी मॅग्नेटिक मटेरियल 2 इट इज दी काय येईल सांगा H2 to L2. L2 and for the magnetic material 3 it is the H3. H3L3 we can also define as the total MMF of the composite magnetic material is the addition of magnetic field strength and the length of that particular material H1L1 चे H1L1 plus H2L2 plus H3L3 या तिघांची ऍडिशन केल्यानंतर पण आपल्याला टोटल MMF त्या सर्किटचा भेटतो क्लिअर हे इक्वेशन नंबर 2
हे पण सगळ्यांनी नोट करून द्या. समजलंय सिरीज मॅग्नेटिक सर्किटचे ऍक्च्युअल डेरिवेशन आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते सर्व. Yes, ma'am. ओके, तर मी तुम्हाला परत आपली ऍक्च्युअल पीपीटी होती ती शेअर करते. बघा इथे दिलेलं आहे बघा, टोटल MMF ऑल्सो कॅन एक्सप्रेस ऍज अ H1L1 प्लस H2L2 प्लस H3L3. तर मग आता H1 चा फॉर्म्युला सगळ्यांना नोन आहे. H1 इज इक्वल टू B अपॉन म्यू, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अपॉन परमेबिलिटी. हा H1 साठी इम्प्लिमेंट होईल. वेअर H2 इज ऑल्सो, स्क्रीन दिसते ना सर्वांना? Yes, ma'am. H2 is equal to B2 upon mu2 and H3 is equal to B3 upon mu3. हा फॉर्म्युला पण आपण इथे H च्या इथे पुट करू शकतो. ठीक आहे. आता एक 10 मिनिटांमध्ये परत मीटिंग एंड होईल. तर जेवढे मुलं आहे आता किती 54 चा काउंट आहे, सगळ्यांनी ऍज इट इज परत कनेक्ट करायचं. जोपर्यंत तुम्ही कनेक्ट होणार नाही मी तुमची अटेंडन्स लावणार नाही. तर इथे आपलं हे सेकंड इक्वेशन आपण H1 जर B1 आपण म्यू1 पुट केला तर हा पण आपला सेकंड फॉर्म्युला इम्प्लिमेंट होतो. दिस इज ऑल अबाउट द सिरीज मॅग्नेटिक सर्किट. कळालं हे सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. क्लिअर आहे पार्टिसिपंट? Yes, ma'am. त्यानंतर पुढे आता दिस सर्किट इज फॉर द सिरीज मॅग्नेटिक सर्किट बट इट हॅज अ एअर गॅप. तर आपल्याला हा सिलेबस मध्ये पोर्शन नाही, पण त्याच्यात तुम्हाला सांगते की एखादा मॅग्नेटिक मटेरियल त्याला थोडी ओपनिंग जर इथे कुठे असेल तर त्याला आपण एअर गॅप म्हणून कन्सिडर करतो. तर एअर गॅपला पण काय असतो की पर्टिक्युलर त्याचा एअर गॅपची लेंथ असते, त्यानंतर त्याची परमेबिलिटी असते आणि एरिया पण असतो. तर SI इज इक्वल टू LI divided by mu into AI. This is a formula for reluctance for the iron part. And HG, G for the gap म्हणजे air gap. LG upon mu 0 into AG म्हणजे त्या पर्टिक्युलर जो काही एअर गॅप आहे त्याची लेंथ, त्याचा एरिया आणि त्याची परमेबिलिटी. तर ह्या दोघांचा फॉर्म्युला घेऊन पण आपण टोटल मॅग्नेटिक आयर्नची लेंथ जेवढी आहे त्याची ऍडिशन प्लस एअर गॅप, म्हणजे जसं आपण 3 कंपोजिट मटेरियलची ऍडिशन केली होती तर इथे 2च मटेरियल ऍक्ट होता. फर्स्ट वन इज द एअर गॅप अँड टोटल सेकंड वन इज द आयर्न रिंग. इथून इथपर्यंत आहे ती तुमची आयर्न रिंग आणि हा जो मधला पार्ट आहे हा आहे तुमचा एअर गॅप. इथे 2 मॅग्नेटिक मटेरियल ऍक्ट होत आहे. फर्स्ट वन इज द एअर गॅप and second one this iron ring. मग आयर्न रिंगचा एरिया घेतलाय AI, लेंथ घेतली आहे LI आणि परमेबिलिटी कन्सिडर केली फक्त म्यू ने. तसं एअर गॅप साठी काय घेतलंय, लेंथ LG, एरिया AG आणि परमेबिलिटी म्यू 0, कारण की एअरची म्हणून तिथं म्यू 0 घेतला आणि दोघांची ऍडिशन केली की आपल्याला टोटल रिलक्टन्स भेटतो. आणि फाय कसा काढतो, ऑब्विसली MMF अपॉन रिलक्टन्स NI upon ST. So this is an advance in series magnetic circuit with air gap असं असतं. पण एअर गॅपचा क्वेश्चन तुम्हाला मी विचारत नसला तर ऍज युजल तेच तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये सिलेबसला आहे. क्लिअर? क्लिअर पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज आवर पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. सिरीजचा पार्ट बघितलाय. तर पॅरलल मॅग्नेटिक सर्किट कसं ड्रॉ होतं ते बघा. आता इथे 2 सर्किट क्रिएट झाले. दिस वन इज दी फर्स्ट अँड दिस वन इज दी सेकंड. तर दिस इज अ कोर टाइप स्ट्रक्चर. हा फर्स्ट पार्ट जो असतो व्हर्टिकलचा याला लिंब म्हणतात, साइड लिम्स, आणि हा जो मिडलचा पार्ट येतो त्याला म्हणतात सेंट्रल लिंब. लिंब फर्स्ट, लिंब सेकंड अँड दिस सेंटर पार्ट इज कॉल्ड एज अ सेंट्रल लिंब. ज्या लिंब वरती आपण कॉइल बाउंड केली इट इज द सेंट्रल लिंब. अँड B to C is the limb 1 and F to G, F to E is the limb 2. Then
दॅट टाइप ऑफ स्ट्रक्चर इज नथिंग बट युअर पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे ज्या सर्किट मध्ये फ्लक्सेसला मोर दॅन वन पाथ इज अवेलेबल. द मॅग्नेटिक सर्किट विच हॅज मोर दॅन वन पाथ फॉर द फ्लक्स. म्हणजे इथपर्यंत फ्लक्स आलाय आणि या फ्लक्सला इथून डिवायडेशनला दोन पार्ट आहे. काही फ्लक्सेस इकडे फ्लो होत आहे, काही फ्लक्सेस या सेंटर पाथ मधून फ्लो होत आहे. किंवा आपण सेंटर पाथलाच कॉइल प्रोव्हाइड केली, त्यामुळे फ्लक्सेस इथे जनरेट होणार आहे. मग इथे जनरेट झालेले फ्लक्सेस Φ1 आणि Φ2 अशा दोन डायरेक्शनला जाणार आहे. मी तुम्हाला हे व्हाईट बोर्डवर परत एकदा समजून सांगते. ठीक आहे, दिसतोय व्हाईट बोर्ड सर्वांना? स्टुडंट व्हाईट बोर्ड दिसतोय Yes, का? ma'am. बघा आता मी सर्किट ड्रॉ Yes, ma'am. करते. पॅरलल मॅग्नेटिक सर्किट कोणत्या मॅनरने ड्रॉ होतंय ते बघून घ्या सगळ्यांनी. तुम्ही पण ड्रॉ करा साइड बाय साइड. ही मी कोर टाईपचं एक स्ट्रक्चर काढलंय आणि तिथे मी दोन लिंब क्रिएट केलेले, दोन नाही तीन लिंब, सेंट्रलचा एक, साइडचे दोन. तर मी सेंट्रल लिंबला काय केलंय, कॉइल वाउंड केलेली, म्हणजे तिथे फ्लक्सेस जनरेट होणार. जिथे कॉइल वाउंड केली ऑब्विसली फ्लक्सेस पण तिथे जनरेट होणार. हा काय झाला तुमचा सेंट्रल लिंबचा पोर्शन. इथे करंट फ्लो होणार आणि इथे फ्लक्सेस क्रिएट होणार सेंट्रल लिंबला स्टार्टिंग. मग ते फ्लक्सेस दोन पार्ट मध्ये फ्लो होतील. एक ह्या साईडला फ्लो होणार आहे इथून आणि एक ह्या साईडला फ्लो होणार आहे. म्हणजे इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याला आपण Φ1 घेणार आणि इकडे जो मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतोय त्याला आपण Φ2 घेणार. म्हणजे सपोज Φs हा जर आपण सेंट्रल लिंबचा फ्लक्स घेतला किंवा टोटल फक्त फ्लायच घेतला, तर Φ इज इक्वल टू दोघांचे ऍडिशन, एक ह्या साईडला जातो एक ह्या साईडला जातो, इज इक्वल टू Φ1 प्लस Φ2. आणि हा पाथ नंतर कंप्लीट करून द्यायचा इथे असं. फ्लक्सेस ऑलवेज ड्रॉन बाय द डॉटेड लाईन. फ्लक्स कुठल्याही मॅग्नेटिक सर्किट मध्ये ज्यावेळेस आपण फ्लक्स रिप्रेझेंट करतो त्यावेळेस ते डॉटेड लाईननेच रिप्रेझेंट करायचे असतात. त्यामध्ये आता हा झाला लिंब सेकंड, याला नेमिंग देऊन देते LIMB, लिंब. लिंब सेकंड, दिस वन इज दी लिंब फर्स्ट. लिंब फर्स्ट म्हणजे हे फर्स्ट मॅग्नेटिक सर्किट ऍक्ट होणार आणि हे सेकंड मॅग्नेटिक सर्किट ऍक्ट होणार. LIMB, limb first, and this center part is the central limb. Central limb. Okay. मॅग्नेटिक सर्किट कसं ड्रॉ केलं, पॅरलल मॅग्नेटिक सर्किट, हे सगळ्यांना अंडरस्टँड झालंय का स्टुडंट्स? रिप्लाय करा. Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे काय करा तुम्ही, ते पॅरलल मॅग्नेटिक सर्किट सगळ्यांनी ड्रॉ करून घ्या. इथे मी जी PPT शेअर केली इथे बघा, B C किंवा A पासून सुरुवात करा. A B C D फर्स्ट मॅग्नेटिक मटेरियल जे आहे त्याला A B C D असं नॉमेनक्लेचर द्या. आणि सेकंड D E F A म्हणजे D पासून पुढे फक्त ते A पर्यंत परत क्लोज पाथला येणार आहे. तर इथे दिलंय बघा, A B C D is the first magnetic material or the limb first and it has a flux Φ1 and area of A1. Similarly, D E F A is the second limb or the second magnetic material. It has Φ2 fluxes. A2 is the area and limb 2 is the naming. Clear? Φ1, Φ2 have their path completed through the A, B, C, D and A, F, E, D. कारण फ्लक्स इकडनं इकडे फ्लो होत आहे, म्हणजे ज्या मॅनर मध्ये फ्लक्सेस फ्लो होतात तसं त्याचं नॉमेनक्लेचर घेणार. Φ1 कसा फ्लो होतोय, A, B, C, D आणि Φ2 कसा फ्लो होतोय, A, F, E, D. क्लिअर? क्लिअर स्टुडंट्स? Yes, ma'am. एरिया A1 कोणत्या लिंब साठीचा आहे,
A1 is the area of, tell me, Limb 1. limb 1. A2 is the area of limb 2. मग आपण मॅग्नेटिक मटेरियल 2 पण म्हणू शकतो आणि इथे मॅग्नेटिक मटेरियल 1 पण म्हणू शकतो. आणि टोटल जे फ्लक्सेस आहे इट इज द ऍडिशन ऑफ phi1 प्लस phi2. आणि याचे इक्विव्हॅलेंट सर्किट इथे ड्रॉ केलेलं आहे. सेंट्रल लिंब जो A1 आहे त्याचा R1 रेजिस्टन्स रिप्रेझेंट केला, साइड लिंबचा. सेंट्रल लिंबचा फक्त R रिप्रेझेंट केला